नमस्कार मित्रांनो, आवडली का तुम्हाला ही मॅग्नेट डान्सिंग डॉल? ही डॉल तयार करण्यासाठी खूप सोपी आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य जे आहे ते तुम्हाला आधी दाखवतो आणि नंतर त्याची रचना कशी आहे ते दाखवतो. त्याच्यासाठी आपल्याला एक महत्वाचा जो पार्ट आहे तो आहे इलेक्ट्रोमॅग्नेट. तर इलेक्ट्रोमॅग्नेट कसं तयार करायचं याचा एक व्हिडिओ मी आधीच तयार केलेला आहे आणि त्याची लिंक मी या व्हिडिओच्या खाली देत आहे. तर ती तुम्ही नक्की पहा आणि इलेक्ट्रोमॅग्नेट कसं तयार केले पहा. इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये एक लोखंडी खिळा किंवा बोल्ट घेतलेला असतो आणि त्याला एक कॉपर वायर गुंडाळलेली असते आणि या कॉपर वायरला ज्यावेळेस आपण पॉवर सप्लाय देतो त्यावेळेस या कॉपर वायरमध्ये इलेक्ट्रिक करंट ज्यावेळेस पास होतो त्यावेळेस याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेट तयार होतो. इथे आता मी हा इथे एक छोटासा लोखंडी खिळा घेतलेला आहे आणि जेव्हा मी इथं मॅग्नेट चालू करेन तर तुम्हाला बघता येईल की इथे इलेक्ट्रिक करंट पास झाला की मॅग्नेटला हे चिकटतं आहे आणि ज्यावेळेस यातला मॅग्नेट नष्ट होतो त्यावेळेस हे बाजूला होतं. तर हे प्रिन्सिपल वापरून आपण ही डॉल तयार केलेली आहे, डान्सिंग डॉल, आणि त्याला आपण नाव दिलेलं आहे डान्सिंग मॅग्नेटिक डॉल. त्याच्यासाठी आणखीन एक आपल्याला महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे एक छोटंसं मॅग्नेट. हे परमनंट मॅग्नेट आहे. हे परमनंट मॅग्नेट त्या बाहुलीच्या आपण पायाला लावणार आहोत आणि तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस दोन ऑपोजिट पोल्स जवळ येतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये काय होतं, अट्रॅक्शन होतं आणि ज्यावेळेस दोन लाईक पोल्स जवळ येतात त्यावेळेस त्याच्यामध्ये होतं रिपल्शन. तर याच्यामध्ये जो पोल आलेला आहे त्याच्या विरुद्ध पोल इथे आला की याचं रिपल्शन होईल. त्या बाहुलीच्या पायाला परमनंट मॅग्नेट लागल्यामुळे रिपल्शन होईल आणि ती बाहुली बाजूला जाईल आणि ज्यावेळेस मी इलेक्ट्रिक सप्लाय बंद करेन त्यावेळेस हा मॅग्नेट असल्यामुळे या लोखंडाकडे आकर्षिलं जाईल आणि मॅग्नेट याला चिटकून बसेल आणि ती आपल्याला असं वाटेल की बाहुली डान्स करत आहे. त्याच्यासाठी आपल्याला बॉक्स लागणार आहेत, काही कोणत्याही साईजचे घ्या आणि त्या बॉक्समध्ये आपल्याला हे मॅग्नेट बसवायचं आहे. आता त्याची रचना कशी केलेली आहे इथे या आकृतीमध्ये पहा, कारण का मला संपूर्ण मी तयार केलेलं सेटअप आहे तो तुम्हाला पूर्ण उघडून नाही दाखवता येणार. त्याच्यासाठी रचना केलेली आहे. हे बॉक्स आहे वरचं. आता इथे आपण तयार केलेलं आहे, बघूयात आपण. हे पहा, हे तयार केलेलं आहे. तर हा जो बॉक्स आहे हा वरचा बॉक्स आहे, कुठलाही घ्या. तर बॉक्सच्या वरच्या बाजूला इकडे पहा आकृतीमध्ये, बॉक्सच्या वरच्या बाजूला मी एक दोरा बांधलेला आहे. दोऱ्याच्या मध्ये रबर बँड आहे, तोडलेलं रबर बँड आहे आणि त्याच्या खाली परत दोरा बांधलेला आहे आणि हा दोरा त्या बाहुलीच्या डोक्याला बांधलेला आहे वरच्या बाजूला. बाहुलीच्या खालच्या बाजूला इथे एका पायाला परमनंट मॅग्नेट आहे. इथे जर तुम्ही नीट पाहिलं तर बाहुलीला पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल इथं बाहुलीच्या पायाला मी इथं परमनंट मॅग्नेट चिटकवलेला आहे. हा मी ब्लू गननी चिटकवलेला आहे. ठीक आहे. आता हा इलेक्ट्रोमॅग्नेट आतल्या बाजूला आहे, याच्या आत आहे, तो दिसणार नाही तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेट. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटला इथे पॉवर सप्लाय आपण देणार आहोत, प्लस आणि मायनस. ठीक आहे. आता आपण हे परत एकदा बघूयात की हे कसं केलेलं आहे. तर इथे हा जो इलेक्ट्रोमॅग्नेट आहे त्याच्यामध्ये समजा नॉर्थ पोल तयार झाला आणि इथे साऊथ पोल तयार झाला तर काय होईल, याच्यामध्ये अट्रॅक्शन होईल. पण मी काय करणार आहे, मुद्दाहून त्याचं रिपल्शन होण्यासाठी नॉर्थ पोल तयार करणार आहे. ज्यावेळेस आपण पोलॅरिटी बदलतो याची त्यावेळेस आपल्याला हवा तो पोल इथे इलेक्ट्रोमॅग्नेट मध्ये तयार करता येतो. त्याच्यामुळे आपण अशा प्रकारे एक कनेक्शन देणार आहोत की इथे रिपल्शन होईल. ज्यावेळेस कनेक्शन काढेल म्हणजे बंद करेल बटन त्यावेळेस काय होईल की हा मॅग्नेट परत याच्याकडे अट्रॅक्ट होईल, कारण का इथे लोखंडाचा बोल्ट लावलेला आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला एकदा अट्रॅक्शन एकदा रिपल्शन होईल आणि ही बाहुली आपल्याला डान्स करते असं वाटेल. तर आपण आता परत एकदा करून पाहूयात का. मी दाखवतो तुम्हाला. आता थोडस आपल्याला हे वळवून घ्यावं लागेल. हे मी वळवून घेतो. बाहुलीचं तोंडही तुमच्याकडे करतो जरा. ओके. आणि आता इथं मी दोन वायर्स आणि हा पॉवर सप्लाय लावलेला आहे. तर आता मी काय करतो, पॉवर सप्लाय इथे देतो आणि
बघूयात बाहुली डान्स करते का. वा किती मस्त डान्स करते बघा. तर याच्यामध्ये आपण एकच प्रिन्सिपल वापरलेला आहे का की इलेक्ट्रिक करंट जो आहे तो मॅग्नेटिक फोर्स तयार करतो आणि त्या फोर्समुळे काय होतंय याच्या बाहुलीमध्ये मोशन तयार होतंय म्हणजे त्या बाहुलीला डान्स करायला होता पण गती प्राप्त होते. हो ना. तर हा एक सुंदर असा प्रदर्शनामध्ये ठेवण्यास योग्य असा एक प्रयोग आहे. तुम्हाला हा आजचा प्रयोग आवडलाच असणार आहे. तर तुम्ही मित्रांनो हा आजचा प्रयोग जो आहे तो आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या सगळ्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.